राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू आहे. या चर्चेवर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नसली तरीही एकत्र येण्याबाबत सकारात्मक असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर कोणाशी युती करताना आपण ताकद पाहतो की नाही, कोणाकडे किती आमदार खासदार आहेत. आमचे भाजपचे 134 आमदार आहेत, अजित पवारांकडे 41, शिंदेंकडे 52 आहेत. ही सगळी ताकद 200च्या जवळ गेली, मग यांना काय फायदा होणार? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय फायदा होणार? बाळासाहेबांनी जे निर्माण केलं आहे तेच खात आहेत. जे होते ते कमी होत आहे. 20च्या वर आले, पुढच्या वेळेला 5च निवडून येतील. या दोन्ही ठाकरेंचे उत्पन्न काढा आणि म्हणा की यांनी भ्रष्टाचार केला नाही, यांनी परदेशात गुंतवणूक केली आहे, कोणत्या कंपनीचा नफा तिकडे पाठवला. करोना काळात सर्व वृत्तपत्र नुकसानीत होते पण सामना फायद्यात होता. सीएला विचारलं पाहिजे. उद्धव यांनी भाजपा, अमित शहा, मोदी हे शब्द उच्चारू नयेत असंही ते म्हणाले.